डॉक्टर सुभाषचंद्र वैद्य यांच्यासोबत. आणि मी खूप वेळेस ऐकलं आहे मणकेचे आजार, स्लिप डिस्क, आणि यासोबत मी तुमचं नावही खूप ऐकलं आहे. आणि याचं प्रमाण आजकाल खूप वाढलं आहे विथ दी ग्रोईंग टीनेजर्स, स्कूल गोईंग किड्स आणि गिग वर्कर्स स्पेशलीमध्ये खूप वाढलं आहे. तर याचे रिझन्स काय असतात? आजकालच्या जीवनशैलीमध्ये हे आजार नक्कीच खरे वाढले आहेत. ऑफिसमध्ये काम करणाऱ्या लोकांचे वाढलेत. बऱ्याच वेळेस चुकीच्या पद्धतीने बैठे काम असतात आणि सतत तासनतास बैठे कामामुळे चुकीचं प्रेशरमुळे हे मणक्याचे आजार होतात. शाळांमध्ये आजकाल मोठमोठे दप्तर घेऊन पाठीवर जाण्याचे एवढं त्यांचा अभ्यास वाढला आहे की पाठीवर मोठे ओझे घेऊन जावं लागतात दप्तराचे. त्यामुळे सुद्धा पाठीचे मणक्याचे आजार शाळेतल्या मुलांमध्ये वाढले. तसेच वाकून काम करणारे, घरकाम करणारे महिला, शेतीत काम करणारे मजूर किंवा मोलमजुरी करणारी महिला, किचनमध्ये काम करणारी महिला, यांना सगळं वाकून तासनतास तेच म्हणजे ऑक्युपेशनल हजार्ड, त्यामुळे सुद्धा सारखा मणक्यावर ताण येऊन त्यांचे पण मणक्याचे आजार वाढलेत. आणि दुसरी, प्रत्येकाला शाळेत जाण्यासाठी, नोकरीसाठी, काही कामानिमित्त रोज अपडाऊन करावं लागतं 20 किलोमीटर 30 किलोमीटर. आणि आजकालचे रस्ते तुम्हाला माहीतच आहे. रोजच्या प्रवासामुळं, प्रॉपर सस्पेन्शन नसलेल्या व्हेकलमुळं, बाईकमुळं मणक्यावर ताण येऊन मणक्याचे आजार वाढलेले आहेत. अशा बरेचसे काही कारणं आहेत. म्हणजे सर्व क्षेत्रात आहे. जे व्यायाम करतात, अति व्यायाम केल्यामुळं पण होतं, आणि जे काही व्यायाम नाही करत त्यामध्ये सुद्धा मणक्याचे आजार वाढलेत. असे बरेचसे कारणं आहेत. त्याच्यामुळे आता गुडघ्यानंतर लिडिंग कॉज म्हणजे आजार जे आहे ते मणक्याचे आजार आहेत. ओके. तर हे मणक्याचे आजार ज्यामुळे होतात ते तर आपण आता कळून चुकलो, पण ह्याला टाळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? नक्कीच आपण हे मणक्याचे आजार टाळू शकतो. तुमची जीवनशैलीच थोड्या वेगळ्या पद्धतीने बदलायला पाहिजे. आपण धकाधकीच्या काळात कशा वाटेल त्या पद्धतीने काम करतो, कसं उठतो, कसं बसतो, झपाट्याने पटकन काम करायचं म्हणून कशी पण गाडी चालवतो, खड्ड्याचा विचार नाही करत, आपल्या कामाची घाई असते. तर हेच टाळण्यासाठी हे मी याच्यातच उत्तर आहे का ज्यावेळेस बसायचं असेल तर सपोर्ट करून बसा. काही वाकून काही उचलायचं असेल तर 2 पाय गुडघ्यात वाकून मग एखादी वजन वस्तू उचला. गाडी चालवताना किंवा घाईने किती ड्रायव्हिंग करताना थोडं जपून, गाडीत सस्पेन्शन आहे का नाही ते पण चेक करणं गरजेचं आहे. स्पीड ब्रेकरला थोडं कंट्रोल करून चालणं गरजेचं आहे. आणि जास्तीत जास्त ज्यांचं 10-10 तास 6-6 तास बैठं काम आहे, आता वर्क फ्रॉम होम सध्याला फॅड निघालं आहे. आणि ऑफिसमध्ये कसं टेबल असते, चेअर असते प्रॉपर, पण वर्क फ्रॉम होममध्ये जवळजवळ 90% लोक वाटेल तशा पोझिशन बसतात. कुणी गादीवर बसतं, पलंगावर बसतं, कुणी खाली बसून करतं, कुणी लोळून करतं, समोरच्याला पाहायला कुणी नसतं. पण हे तासंतास चुकीच्या पद्धतीने बसल्यामुळं मानेचे, पाठीचे, कमरेचे आजार होतात, मणक्यात गॅप होते, स्लिप डिस्क होऊन हे आजार सुरू होतात. तसेच मार्केटिंग कंपन्यांमध्ये डे नाईट याचं काही लिमिट नसतं. त्यामुळं प्रॉपर सकाळी किंवा संध्याकाळी व्यायाम पण होत नाही. त्यासाठी महत्त्वाचे जे व्यायाम असतात, योगासने असतात, जेणेकरून मानेचे, पाठीचे, कमरेचे स्नायू बळकट होऊ शकतात. हे व्यायामाचा सुद्धा आजकाल अभाव आहे. किंवा जिममध्ये कुणी अति जास्त करतात व्यायाम, कुणी करत नाही. तर ते थोडंसं लिमिट पद्धतीने केलं प्रत्येक व्यायामानुसार, वयोगटानुसार, तर हे जर काळजी घेतली तर हे नक्कीच मणक्याचे आजार होणार टाळू शकतात. तर जे पेशंट सिन्सिअरली प्रोटोकॉल फॉलो करतील ते तर नक्कीच टाळू शकतील. पण ज्यांनी नाही केलं आणि ज्यांना आजार आलाच तर त्यांच्यासाठी काय उपचार आहेत? नक्कीच हे जे मणक्याचे आजार आहेत त्याच्यात प्रामुख्याने आजकाल स्लिप डिस्कचे प्रकार वाढलेत. पण हे उपचारासाठी जनरली बरेच जण अंगावर काढतात. आज ट्रीटमेंट घेऊ, उद्या ट्रीटमेंट घेऊ, आणि शेवटी ऑपरेशनला जातो. नाईलाज असतो. पण तुम्हाला सांगतो 90% हे आजार ऑपरेशनला जाण्याआधीच बरे केले जातात. जर सुरुवातीला त्यांना कळलं हे स्लिप डिस्क आहे, मणक्याचे आजार, ही पुढे सिव्हिरिटी होऊ शकते, तर आपण ते वेळीच टाळू शकतो. त्याच्यामध्ये आपण 3 गोष्टी सगळ्यात जास्त महत्त्वाच्या. रेस्ट काही घेत नाही. दुसरं, काही मेडिसिननी सुद्धा सुरुवातीचे केसेस बरे होतात. आणि तिसरं, फिजिओथेरपी.
रेस्ट, मेडिसिन आणि फिजिओथेरपी हे कॉम्बिनेशन जर केलं तर नक्कीच 90% रुग्ण ह्याच त्रिसूत्री पद्धतीने बरे होतात. ओके, थँक्यू डॉक्टर. तर जर तुम्हालाही मणक्याचे काहीही त्रास असतील तर तुम्ही नक्कीच भेट द्या डॉक्टर सुभाषचंद्र वैद्य यांचे डॉक्टर वैद्य स्पाईन व फिजिओथेरपी सेंटर, जे की आहे राहुरीमध्ये. तुम्ही यांच्या वेबसाईटला पण व्हिजिट करू शकता किंवा दिलेल्या नंबर्सवर कॉन्टॅक्ट करू शकता. डू व्हिजिट. थँक्यू.